रस्त्याने जातो आणि त्या बाजूलाचे त्या गावातले दळणवळणाचे रस्ते तुटले डायरेक्ट. म्हणजे काल तर आमच्या ते पिंपळगाव टप्पा गावात एक लहान मुलगा आजारी पडला. गावातल्या एक 10-12 लोकांनी जाळी केली आणि रस्त्यात टाकून ते पोराला दवाखान्यात ऍडमिट केलं. असं वाड्या वस्त्या. तर आपल्याला आपत्ती व्यवस्थापन मध्येच काहीतरी हे करावं लागणार आहे. कारण आता बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर लोकांचं काय म्हणणं आहे तर तुम्ही तुमच्या निधीतून करून देता. आम्हाला मग भावनिकतेने वाटतं ठीक आहे आम्ही 20-25 लाख रुपये टाकून करून देऊ, पण ते आम्हाला या सगळ्या प्रोसेसला 6 महिने लागतात. तर आपल्याला या सगळ्या ही आपत्ती झाली त्यामधून आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. काय झालं आपण आहे ना आपण आता पण आता तुम्ही पाहिलं असेल ते करंजी सारखं गाव तो फार संपूनच गेले. लोकांचे घर बिरं सगळं. आपल्याला तात्काळ आता काही डिपार्टमेंटचे लोक अजून गेले सुद्धा नाही त्या रस्त्यांवर. आता पिंपळगाव टप्पागाव 3 दिवस झाले त्यांचा इकडला रस्त्याचा संपर्क नाही, तरी अजून ती यंत्रणाच नाही गेली. आता मी तहसीलदारांशी बोललो. तर आपल्याला असा प्रस्ताव अर्जंटली शासनाला पाठवावा लागून ते तात्काळ मंजुरी घ्यावं लागणार आहे. मी पण आता आम्हाला ज्या ज्या ठिकाणी अशा काही सूचना आहेत तुम्हाला मी माझे पत्र पण देतो. ज्या तुमच्या निदर्शनात काही गोष्टी आलेल्या आमच्या काय तुमच्या प्रशासनाकडून आलेल्या आपल्याला तात्काळ करावं लागणार आहे. ओके सर, ओके थँक्यू.